हे गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आज 5वा-6वा दिवस आहे डेली ब्लॉगचा. सकाळी उठलेला आहे आणि डायरेक्ट आज सकाळी लवकर उठून आवरलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे कॉलेजसाठी. आणि आज सकाळी नाही आंघोळ केलेली, पाणी गरमच होतं आहे. आता कॉलेजवरनं म्हणजे जिमवरून आल्यानंतर आंघोळ करणार आहे. आणि आज मी सकाळ सकाळ काय खाणार ते मला दाखवतो 2 मिनिट. आज सकाळी खाण्यासाठी 2 अंडे आणि भाजी केलेली आहे. कसली काकून येऊन भाजी करून गेलेली आणि माझ्यात भात लावलेला आहे मस्त मध्ये. ह्या गुंगूब आहे ना, माझ्या बॅगचं काय हाल केलं ते, काय काय केलं ह्याच्यावर. आता कशी बॅग घालून जायची मी. लपते त्याच्या खाली कुत्री. बॅग खराब करून टाकली माझी. काय कसला खतरनाक पाऊस चालू आहे इथं. पूर्ण रोडला पाणी 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 झालंय. आणि आपण तरी पण आलेलो जिमसाठी, कारण जिम काय आपल्याला बंद करायचं नाही. किती जरी अडचणी आल्या तरी. तिथे पाऊस झाला तुम्ही बघू शकता. पूर्ण पूर्ण पाणी 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 झालं. कंटिन्यू पाऊस चालू आहे. 1-1.5 वाजल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे नुसता. सगळ्या रोडला पाणी. त्या रोडला तर इतकं पाणी होतं ना, गाडीच्या इथपर्यंत म्हणजे इंजन इथपर्यंत पाणी होतं पूर्ण. एवढं पाणी झालेलं. फुल खतरनाक मध्ये पाऊस चालू आहे. इतका घाण पाऊस आहे ना बाई. तरी सुद्धा मी जिमला आलेला आहे. कसला पाऊस चालू आहे तुम्ही मागं बघू शकता. कंटिन्यू 2-3 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. आणि आपली तर काय जिम चालूच आहे इथं. आणि आता जातो जिमला मस्त मध्ये व्यायाम करतो. कारण आज गर्दी बी नाही जास्त, कारण लेजन आली नाहीत पावसामुळं. आपण भाई डिसिप्लिन पाळा भाई मित्रांनो. आणि या जिमसाठी तर जातो आता जिमला. आता इथून समोरनं केळी घेतली, केळी खाल्ली आहे. थोड्या वेळा जरा टाइमपास करतो आणि जातो जिममध्ये. भेटतो तुम्हाला डायरेक्ट जिमच्या नंतर, कारण पाऊस खूप चालू आहे. चार्जिंग राहते नाही राहते मोबाईलमध्ये माहीत नाही. चला बाय, भेटतो थोड्या वेळात. तर काहीच दादा जिमला आलेलो आहे. चेंजिंग करतो मस्त मध्ये. शूज घातल्यात आणि फुल बॉडी वर्कआउट. तर भेटू डायरेक्ट आता जिम झाल्यानंतर थोड्या वेळानं. कारण आता कालचं ब्लॉग होता ते अर्धा ठेवलेला, आता हे दुसरा कंटिन्यू केलेला आहे. तर भेटू थोड्याच वेळात, म्हणजे 2-3 तासांना जिम झाल्यानंतर. यो गाईज वेलकम बॅक. मी आलेलो आहे जिमवरून आणि माझ्यापाशी आहे ही खबडी टबडी मांजर. डिफेक्टेड पीस. हिला काय दिसत नाही, कळत नाही, समजत नाही, ऐकू येत नाही, अशी तर ही माझी मांजर आहे मित्रांनो. आणि ह्या मांजराला मी सांभाळतोय. हाकती कुठं बी हाकती, कुठं बी. बाथरूम पाशी हाकती, किचन मध्ये हाकती, बेडरूम मध्ये हाकती, हॉल मध्ये हाकती. रोज एक नवीन जागा पाहिजे तिला हाकण्यासाठी. तर आपल्या विषयाकडे आपण वापस येऊ. मी आलेलो आहे आता जिमवरनं. मस्त मध्ये फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि आपल्याला आजची सगळ्यात भारी डाएट आहे. नवीन रेसिपी मी शोधलेली आहे त्यासाठी. म्हणजे युट्यूबवर रीलवरच बघितलेलं आहे. ती रेसिपी आज मी करणार आहे. त्यासाठी सगळं सामान बिमान आणून ठेवलं. मी तुम्हाला आज दाखवील ती रेसिपी कशी करतात, कसं काय काय असतं त्यात, किती न्यूट्रिएंट्स, प्रोटीन्स काय काय आहे सगळं दाखवतो तुम्हाला आज. तर भेटू थोड्याच वेळात गाईज. तर मी ह्याच्यासाठी आणलेले कोथिंबीर, मिरची आणि लसूण. ते आता ह्याच्यात पेस्ट करणार आहे मस्त मध्ये. तवा इथं गरम करायला ठेवलेला आहे. त्यात आपल्याला अंड्याचं असं मस्त मध्ये मिश्रण करायचंय, वेगवेगळे रेसिपी टाकून. आणि त्यात ब्रेड असा बुडवायचा त्या अंड्याच्या पाण्यात, टुपुक. आणि ती ह्याच्यावर चुपुक करून टाकायचं. आणि ती अशी पलटी मारायची. मग ती अशी पलटी, पुन्हा अशी पलटी मारायची. आणि मग त्याच्यानंतर होणार आपलं मस्तच्या मस्त चविष्ट चुम्मेश्वरी खाण्यासाठी एक बेस्ट डाएट. आणि ते आता रोज वेगवेगळी डाएट मी चेक करणार आहे, म्हणजे करत राहणार आहे काय ना काय तर तुम्हाला रोज तसे दाखवत जाईल. आता हे करतो फास्ट कारण व्हिडिओच्या नादानं मला ते फास्ट करता येणार नाही. फास्ट करतो. आणि ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी तयार करणार ह्या रेसिपीचा, तर तुम्ही ते पण नक्कीच बघा. आणि आता करतो आणि डायरेक्ट तुम्हाला झाल्यानंतर दाखवतो काय काय केलं ते काय नाही. आता मला जायचं पाणी गरम करायला ठेवायचंय, आंघोळ करायची मस्त मध्ये. भेटूच थोड्याच वेळात. तर गाईज आता सगळे आपली पेस्ट तयार झालेली आहे. म्हणजे अंड सगळे मसाला बिसाला टाकले, चिली फ्लेक्स टाकलेले आहे. आता तुम्ही इकडे जाऊ. ही अशी पेस्ट झालेली आहे. आता आपल्याला 4 अंडे टाकले त्याच्यात मी माझ्यासाठी. आणि आता ब्रेड घ्यायचा, ब्राऊन ब्रेड घ्यायचा त्यासाठी.
ही ब्रेड ह्याच्यात असा डिप करायचा पूर्ण आणि डिप केलेला ब्रेड ह्या तेलामध्ये असा फ्राय करून घ्यायचा आणि झाल्यानंतर इतकं भारी लागतंय ना, तुम्हाला मी दाखवतोच कसं लागतंय कसं नाही. तर मी पेस्ट करून घेतो फास्ट उरकून टाकतो सगळं काम. तर भेटू 5 मिनिटात. तर काहीच इकडं बघ टाकू कसं मस्त मध्ये दिसायला लागले. वाव, एकदम भारी रेसिपी आहे ही. ब्राऊन ब्रेड सोबत करा तुम्ही, एकदा करून बघा. तिथे तेल कमी पडलं चेक करलं, काही विषय नाही तेवढा. इतकं बाहेर लागणार आहे ना, खतरनाक. तर काहीच आता आंघोळ करून झालेली आहे आणि मस्त मध्ये आंघोळ झाली आणि वरनं आपली रेसिपी बी तयार झाली, ब्रेड बी झाले. आणि मी आपल्याला पेस्ट जरा कमी पडल्यामुळं अंड्याची पोळी पण केलेली आहे. अंड्याच्या पोळीसोबत खायला आपल्याला ब्रेड पण आहे आणि 2 केळी. तर हे आजचा डाएट आहे आणि एवढ्यावरच मी पास करणार आहे डाएट. म्हणजे आजचं जेवण तर झालं, जेवण पण ह्याच्यावरच करणार आहे आणि जिम नंतरचा डाएट पण हीच असणार आहे माझा. आणि आजच्यासाठी एवढंच. तर व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर सगळेजण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहावा. आणि आपण ही रेसिपीचा एक मिनी ब्लॉग पण केलेला आहे, ती मिनी ब्लॉग पण बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्याची मी. आणि तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.